आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लूप स्टेटमेंट. बघा, लूप स्टेटमेंट हे कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मधला सर्वात महत्वाचा टॉपिक असतो. म्हणजे जोपर्यंत आपल्याला लूप स्टेटमेंट चांगल्या तऱ्हेने येत नाही तोपर्यंत आपण प्रोग्रामिंग लँग्वेजला चांगल्या तऱ्हेने वापरू शकणार नाही. लूप स्टेटमेंट कशासाठी वापरले जातात? तर लूप स्टेटमेंट वापरले जातात एखादा भाग वारंवार पुन्हा पुन्हा चालवण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादा लाईन ऑफ कोड आहे, जो कोड आपल्याला एकापेक्षा जास्त वेळेस चालवायचा आहे, रन करायचा आहे, त्याच ठिकाणी तर आपण कशाचा वापर करतो? लूप. पायथन मध्ये लूप दोन असतात, एक राहतो जेव्हा आणि दुसरा राहतो जेव्हा पर्यंत. तर चला आपण बघू. सुरुवातीला आपण बघणार आहोत जेव्हा. जेव्हा लूप या पद्धतीने लिहिला जातो. बघा, मी याला सिलेक्ट केलं आणि इथं आपल्या प्रोग्राम मध्ये कुठला मराठीच्या प्रोग्राम मध्ये आपण याला पेस्ट केलं. आता बघा काय होऊन राहिलेलं आहे. तर जेव्हा क क हा काय आहे? व्हेरिएबल आहे. ठीक आहे. म्हणजे काय? जेव्हा क हा या मर्यादेच्या मध्ये असतो, जेव्हा क हा या मर्यादेच्या मध्ये असतो तोपर्यंत ही गोष्ट चालणार. याचा अर्थ काय झाला? बघा, जेव्हा सुरुवातीला हे रन होईल ना, तर क चे जे मूल्य आहे, क ची जी व्हॅल्यू आहे ती असेल 0. तर काय होणार? जेव्हा क हा 5 पेक्षा कमी आहे. काय? जेव्हा क हा 5 पेक्षा कमी आहे तोपर्यंत हे काय होईल? रन होईल. आणि या ठिकाणी सुरुवातीला क ची व्हॅल्यू किंवा क चे मूल्य किती असेल? 0. त्याच्यामुळे हे कितीदा रन होईल? 0, 1, 2, 3, 4 असं एकूण 5दा रन होईल. बघा, याला जेव्हा आपण इंडियन लँग्वेज मध्ये घेऊ आणि रन करू तर हे काय झालं? 0 ते 4 म्हणजे एकूण किती वेळा रन झालं? 5दा. ठीक आहे, लक्षात आलं? बघा काय, जेव्हा किंवा जेव्हापर्यंत हे जे दोनही लूप आहेत, कुठले? जेव्हा आणि जेव्हापर्यंत, हे दोनही लूप काय करतात? एखाद्या गोष्टीला एकापेक्षा जास्त वेळेस रन करतात. आणि जेव्हाचा सिंटॅक्स काय आहे? जेव्हा व्हेरिएबल, या व्हेरिएबलची व्हॅल्यू तो सुरुवातीला किती घेईल? 0. जोपर्यंत हा व्हेरिएबल या संख्येपेक्षा कमी आहे तोपर्यंत काय होईल? हे जे काही ब्लॉक आहे, आता या ब्लॉक मध्ये आपण फक्त एकच लिहिलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. तर जे काही हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक होणार? रन होणार. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल सर यामध्ये तर असं काही खूप जास्त युजफुल नाही वाटून राहिलेलं आहे. आता आपण याला युजफुल बघा. मला 1 पासून 10 पर्यंतचे संख्या लिहायच्या, एक प्रोग्राम करायचा. या प्रोग्राम मध्ये मला काय करायचं आहे? 1 पासून 10 पर्यंतच्या संख्या लिहायच्या. तर काय करू शकतो मी? या ठिकाणी सिंपल आपण लिहा घेऊ आणि इथं लिहिलं 1, मग पुन्हा 1 पाहिजे, पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर मला काय करायला लागेल? 1 नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता याला रन केलं तर काय होईल? हे 1 ते 10 पर्यंत आपलं प्रिंट झालं. आता मला 1 ते 100 पर्यंत प्रिंट करायचं असेल तर मला हे काय करावं लागेल? 100 पर्यंत लिहावं लागेल. बरोबर आहे. आता याला काय करावं लागेल? इथं 11, इथं 12, 13 या पद्धतीने लिहावं लागेल. कुठपर्यंत? 100 पर्यंत. जर 1000 पर्यंत लिहायचं असेल तर 1000 पर्यंत लिहावं लागेल. परंतु तेच ज्यावेळेस मी लूपचा वापर करतो त्यावेळेस काय होतं? मला हे एवढ्यांदा लिहिण्याची गरज पडत नाही. मी काय करणार?
लूपचा वापर करणार. मी या ठिकाणी काय केलं, सॉरी, मी या ठिकाणी काय केलं, जेव्हा लूपचा वापर केला, ज्यामध्ये आपण काय केलं, जेव्हा आणि मर्यादाचा वापर केलं. तर या ठिकाणी आपण काय केलं, सिंपल जेव्हा वापरलं. जेव्हा क हा तर व्हेरिएबल आहे, हे तुम्ही क घेऊ शकता, अ घेऊ शकता, जे पाहिजे ते घेऊ शकता. जेव्हा मर्यादा, आता सुरू कुठून होणार, 0 पासून. मर्यादा कुठपर्यंत आहे त्याची, 5 पर्यंत. मला हे कशापर्यंत पाहिजे, 10, म्हणजे इथं 10 पेक्षा जास्तची व्हॅल्यू द्यावं लागेल, म्हणजे मला द्यावं लागेल 11. आता या ठिकाणी मी काय करतो, इथं लिहितो लिहा. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी ची व्हॅल्यू प्रिंट करतो, त्यावेळेस काय होईल, आता बघा, हे 0 पासून काय झालं, 10 पर्यंत रन झालं. आपल्याला 10 वेळा लिहावं लागलं का, नाही. मला जर हे 100 पर्यंत पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल, इथं 101 द्यावं लागेल, म्हणजे हे काय होईल, 100 पर्यंत रन होईल. बरोबर आहे. आता मला 1000 पर्यंत लिहायचं असेल तर मला फक्त 1000 करायचं आहे, 10,000 पर्यंत करायचं आहे फक्त 10,000 करायचं आहे. मला तेवढ्यांदा लिहावं लागणार का, नाही. मला तेवढ्यांदा ते लिहिण्याची गरज पडणार नाही. आलं लक्षात. त्यानंतर आपला जो दुसरा लूप आहे, तो लूप आहे आपला जेव्हा पर्यंत. आता जेव्हापर्यंत आणि जेव्हा हे दोन्ही लूप वेगवेगळे आहेत. जेव्हाचा सेंटेन्स पूर्णपणे वेगळा आहे आणि जेव्हापर्यंतचा सेंटेन्स पूर्णपणे वेगळा आहे. हा आहे जेव्हापर्यंतचा सेंटेन्स. तर आता बघा, मी जेव्हापर्यंतच्या प्रोग्रामला कॉपी केलं आणि या ठिकाणी काय केलं, पेस्ट केलं. तर बघा काय होतो, जेव्हापर्यंत मध्ये आपल्याला आधी व्हेरिएबलची व्हॅल्यू डिफाईन करायची असतो. पहा, जेव्हा मध्ये आपण आधी व्हेरिएबलची व्हॅल्यू डिफाईन केलेली नव्हती, व्हेरिएबलला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू दिलेली नव्हती. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, आता हा व्हेरिएबल आहे क नावाचा, या व्हेरिएबलला एक व्हॅल्यू दिलेली आहे, एक. एक ही व्हॅल्यू काय दिलेली आहे, क ला दिलेली आहे. म्हणजे क चे मूल्य किती आहे आता, 1. मग आपण काय म्हणतो, जेव्हापर्यंत क लहान किंवा 5 एवढं आहे. कसं, जेव्हापर्यंत क लहान किंवा 5 एवढं आहे तोपर्यंत हे गोष्ट होईल. आणि याच्यामध्ये काय केलं जाईल, क लिहिलं जाईल. आता मी या ठिकाणी समजा 50 घेतलं तर काय होईल, तो 1 पासून 50 पर्यंत चालेल. आणि प्रत्येक वेळेस हे चालल्यानंतर क च्या मूल्याला आपल्याला काय करावं लागेल, 1 ने वाढवावं लागेल. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं, क ची व्हॅल्यू 1 ने वाढवली. आता क ची व्हॅल्यू 1 ने वाढवल्याबरोबर काय झालं, क ची व्हॅल्यू 1 ने वाढवल्याबरोबर काय झालं, की क चे मूल्य चेंज होईल. सुरुवातीला 1 असेल, मग इथं रन होईल, त्यावेळेस क ची व्हॅल्यू किती आहे, 1. 1 लिहेल, त्याच्यानंतर क चे मूल्य 1 ने वाढवलं जाईल. म्हणजे आता क किती झाला, 2. मग पुन्हा इथं जाईल, क ची व्हॅल्यू किती आहे, 2. मग पुन्हा चालेल, मग क ची व्हॅल्यू किती जाईल, 3 केली जाईल. या पद्धतीनं जोपर्यंत त्याची व्हॅल्यू 50 पेक्षा कमी आहे तोपर्यंत हे रन होईल. आणि ज्यावेळेस क ची व्हॅल्यू ही 50 पेक्षा जास्त होईल, त्यावेळेस ही जी काही शर्त आहे ती आपल्याला चुकीची मिळणार, त्यामुळे तो बाहेर निघेल. आता बघा, याला जेव्हा आपण रन करतो तर काय होईल, हे 1 पासून 50 पर्यंत चालणार. बरोबर आहे. तर या पद्धतीनं काय होतो, आपला जेव्हा लूप चालतो. आता या ठिकाणी मला काय करायचं, एक सिंपलसा प्रोग्राम करू आपण, फाडे काढण्याचा प्रोग्राम करू. आपल्याला एक संख्या घ्यायची आहे आणि त्या संख्येचा काय करायचे आहेत, आपल्याला फाडे काढायचे आहेत. तर मग मी काय करतो, या ठिकाणी एक अंक घेतो. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं, एक अंक घेतला आणि याला अपूर्ण करू. अपूर्ण का, कारण पाइंड मध्ये असेल तर जास्त चांगलं, त्यामुळे मी याला घेतलं अपूर्ण. याला प्रविष्ट करायला लावलं. अंक ठीक आहे. आता आपण एक अंक घेतलेला आहे. आता या अंकाचे आपल्याला काय करायचे आहेत, फाडे काढायचे आहेत. जसं 2 टाकलं तर 2, 4, 6, 8 या पद्धतीनं. मी काय करतो, या ठिकाणी जो काही आपला हा अंक आहे, या अंकाला काय करतो, क बरोबर गुणिला करून टाकतो. क चे मूल्य काय राहील, 1. आणि कुठपर्यंत जाणार, 10 पर्यंत.
क चे मूल्य 1, क जोपर्यंत लहान आहे किंवा 10 एवढं होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेस क चे मूल्य काय राहील 1, 2, 3, 4. तर जो काही अंक आहे त्याला गुणिला होईल 1, नंतर त्याला गुणिला होईल 2, नंतर त्याला गुणिला होईल 3, नंतर त्याला गुणिला होईल 4. या पद्धतीनं काय होईल आपले फाळे निघणार. आता पहा या ठिकाणी मी टाकलं 14, तर काय झालं 14, 14 दुने 28, 42, 56 आणि 140. या पद्धतीने आपले काय निघाले फाळे निघाले. याला जर तुम्हाला 100 पर्यंत चालवायचं असेल तुम्ही 100 पर्यंत चालवू शकता. बघा हे काय चाललं आपलं आता 100 पर्यंत चाललं. तर या पद्धतीने आपलं काय होतो जेव्हापर्यंत लूप चालतो. ठीक आहे. आता जेव्हापर्यंत आणि जेव्हा या दोन लूप मध्ये फरक काय आहे समजायला तर हे जास्त सोपं होऊन राहिलेलं आहे की जेव्हापर्यंत लूप जास्त सोपा वाटतंय, पण आपण जास्तीत जास्त प्रोग्रामिंग मध्ये वापर करतो जेव्हा या लूपचा. का? कारण जेव्हापर्यंत लूप मध्ये काही अडचणी आहेत. आता कुठल्या अडचणी आहेत त्या आपण बघून घेऊ. बघा जेव्हापर्यंत लूप मध्ये तुम्हाला 3 गोष्टी या नेहमी द्याव्याच लागणार. कोणत्या? सर्वात आधी आहे इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे जे काही आपली व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला असाइन करणे. जे काही आपला व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू आपल्याला ठेवावी लागेल. आता मी या ठिकाणी काय केलं क इक्वल टू 1 घेतलं म्हणजे क मध्ये 1 ही व्हॅल्यू ठेवली. बरोबर आहे. दुसरं कंडिशन. कंडिशन ही आपल्याला द्यावाच लागणार. जोपर्यंत आपण कंडिशन देणार नाही तोपर्यंत आपण चांगल्या तऱ्हेनं वर्क करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी कंडिशन दिलं. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. जर तुम्ही इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट नाही दिलं जसं या ठिकाणी मी ही लाईन नाही लिहिली तर बघा काय होईल आपला प्रोग्राम कधीच संपणार नाही. त्याची व्हॅल्यू एकच राहणार. क ची व्हॅल्यू ही एकच राहील. त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होणार नाही. बघा मी 5 टाकलं तर तो 5च प्रिंट करत जाईल. बघा हे वर जाऊन राहिलेलं नाही कारण तो कंटिन्युअसली प्रिंट करून राहिला. बघा तो कंटिन्युअसली प्रिंट करून राहिला. तो थांबून राहिलेला आहे का? नाही. कारण काय? कारण या ठिकाणी आपण इन्क्रीमेंट दिलेला नाही. बरं या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीने इन्क्रीमेंट करू शकता. ठीक आहे. बघा मी याला कमेंट लावलं. आता क ची व्हॅल्यू करतो मी या ठिकाणी 50. मला जोपर्यंत तो ग्रेटर दॅन 0 आहे तोपर्यंत चालवायचा आहे आणि याला मी काय करतो 1 ने कमी करतो. तर आता काय होईल क ची व्हॅल्यू 50 ते 0 पर्यंत चालेल. बघा 50 पासून 0 पर्यंत चाललं. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे राहतो जेव्हापर्यंत ज्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी नेहमी द्याव्या लागतात. काय? इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट या 3 गोष्टी आपल्याला नेहमी देणे आवश्यक असतो. त्यामुळे आपण याचा वापर कमी करतो. तर त्या जागी आपण कशाचा वापर करतो? त्या जागी आपण जेव्हाचाच वापर करतो. पण जेव्हा आपण जे सुरुवातीला बघितलं होतं त्यामध्ये आपण काय केलं होतं की जेव्हा मध्ये आपण फक्त एकच व्हॅल्यू दिली होती. जेव्हा मध्ये आपण 3 व्हॅल्यू देऊ शकतो. जेव्हाच्या आतमध्ये आपण काय करू शकतो 3 व्हॅल्यू देऊ शकतो. 3 पॅरामीटर देऊ शकतो. पहिला पॅरामीटर काय करतो तुमची सुरुवात सांगतो की तुमचं लूप जे आहे ते कुठून चालू झालं पाहिजे. दुसरी व्हॅल्यू असतो ते सांगतो तुमची रेंज, तुमची मर्यादा कुठे जाऊन ते थांबलं पाहिजे, समाप्ती कुठं झाली पाहिजे. आणि तिसरं जे आहे तिसरं सांगतो वृद्धी. जसं या ठिकाणी बघा मी समजा फक्त 2च व्हॅल्यू दिले. या ठिकाणी काय केलं मी 1 आणि 10 हे दिलं. आता बघा फक्त एकच व्हॅल्यू दिली तर काय होतो फक्त एकच व्हॅल्यू दिली तर त्याची सुरुवात ही 0 पासून होतो. त्याची सुरुवात कुठून झाली 0 पासून 9 पर्यंत. आता मी काय केलं इथं सुरुवात केली 1 पासून म्हणजे मला सुरुवात कुठून करायची आहे 1 पासून. 1 पासून नाही करत 5 पासून करतो. तर ते सुरुवात होईल 5 पासून जाईल कुठपर्यंत 10 पर्यंत.
बघा 5 पासून सुरू झालं, कुठपर्यंत गेलं? 10 पर्यंत गेलं. आता या ठिकाणी मी काय करतो, याला 25 पर्यंत घेऊन जातो. 5 पासून सुरुवात झालं, कुठपर्यंत गेलं? 25 पर्यंत गेलं. ठीक आहे. आता मी काय केलं, या ठिकाणी दिलं स्टेप. स्टेप म्हणजे काय? वृद्धी. कितीने वृद्धी झाली पाहिजे? मी या ठिकाणी समजा दिली 2 ने. तर काय होईल? 5, 5 नंतर 2, 7, 7 नंतर 2, 9 या पद्धतीनं तो चालणार. म्हणजे जी काही क ची व्हॅल्यू आहे, ती क ची व्हॅल्यू, क चे मूल्य कितीने वाढणार? 2 ने वाढणार. बघा या ठिकाणी काय झालं? क चे मूल्य कितीने वाढले? 2 ने वाढले. जर तुम्हाला याच ठिकाणी निगेटिव्ह लूप चालवायचा आहे तर तो सुद्धा पॉसिबल आहे. जसं तुम्हाला इथं 50 पासून चालू करायचं आहे, कुठपर्यंत गेलं पाहिजे? तर 10 पर्यंत गेलं पाहिजे आणि दरवेळेस काय झालं पाहिजे? 5 ने मायनस झालं पाहिजे. तर काय होईल? 50 पासून सुरू होईल, जोपर्यंत 10 पेक्षा जास्त आहे तोपर्यंत चालेल आणि दरवेळेस ते कितीने कमी होईल? 5 ने कमी होईल. बघा 50 ने चालू झाले, 5 न कमी होऊन राहिलं आणि कुठपर्यंत चाललं? 10 पर्यंत. आता 10 पेक्षा मोठा आहे तोपर्यंत चालेल, जसं 10 झालं तसं ते चालणार नाही, म्हणून येतं 15 पर्यंत आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण जेव्हा आणि जेव्हापर्यंत या दोनही लूपचा वापर करतो. लूपमध्ये पुन्हा भरपूर गोष्टी असतात, जसं नेस्टेड लूप वगैरे, ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.